दर्शक मित्र हो, क्रांतिकारी जय भीम. महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द बिघडून त्या ठिकाणी सामाजिक असंतोष, जातीय संघर्ष निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा मी पहिल्यांदा तीव्र शब्दात निषेध करतो. निमित्त आहे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ ब क ड उपवर्गीकरण करून फोडा झोडा आणि राज्य करा या ब्राह्मणी नीतीचा, मनुवादी नीतीचा पर्दाफाश करण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधत आहे. किसी तूफान आंधी से हम कभी नहीं डरते और हवा की शर्त पर कोई आंदोलन तय नहीं करते. कारण आम्ही संघर्षात जन्माला आलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शंभूराजे आणि छत्रपती शिवरायांची वारसदार आहोत. या देशाच्या संविधानाने आम्हाला जन्मसिद्ध अधिकार दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि या संविधानाचा सन्मान राखणारे, संविधानाची प्रतिष्ठा राखणारे आम्ही या देशाचे भारतीय नागरिक आहोत. आणि हे भारतीयत्व आम्हाला प्रदान करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे आदर्श आहेत. म्हणून मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात, मनुवादी विचारधारेच्या विरोधात बंड करत असताना आमच्या बहुपाशात आजही क्रांतीचं रक्त संचारते. मेंदूच्या कप्प्या कप्प्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार जाजवले देशभक्ती निर्माण करते. हा देश आमचा आहे. या देशाची इंच इंच भूमीचं रक्षण करणे हे आमचं कर्तव्य आहे. इथली लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधान याचं संरक्षण करणं हे भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य फुले शाहू आंबेडकरांचा अनुयायी प्राणपणाने जपणार आहे. म्हणून महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला आमचा इशारा आहे. बंदूक रक्षकांची बनवेल भक्षामा, झोपेन भयमुक्तासी एकही रात नाही. तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये सामाजिक हिंसक वातावरण तयार करू पाहतायत, त्या वातावरणामध्ये आम्ही महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग कधीही सोडणार नाही. महात्मा गांधींनी आम्हाला अहिंसेचा मार्ग दाखविला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान आणि संविधानिक संघर्षाची प्रेरणा दिली. म्हणून या महापुरुषांना आम्ही कधीही विसरणार नाही. या महाराष्ट्राची सामाजिक सौहार्दता, शांतता आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखणे हे आमचं कर्तव्य आहे. परंतु पोलिसांच्या माध्यमातून, अर्धबल सैनिकांच्या माध्यमातून, बुलेट प्रूफ, टिअर गॅस, वॉटर प्रेशरच्या माध्यमातून सरकार जर आमची आंदोलनं चिरडण्याचा प्रयत्न करत असेल तर तेही आम्ही खपून घेणार नाही. दिल्लीतलं नीट विरोधातलं आंदोलन असेल, बिहारमध्ये झालेलं आंदोलन असेल किंवा आता महाराष्ट्रात होऊ पाहणारे आंदोलनं असतील, हे महाराष्ट्राचं सरकार चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. हा आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा नागरिकाच्या संवैधानिक शांततेने जमण्याच्या, संघटित होण्याच्या अधिकाराचं संरक्षण केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसाचं सरकार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गात 59 जातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा संघर्ष करण्याचा त्यांचं कटकारस्थान प्रवृत्तीला आपण धिक्कारून टाकलं पाहिजे, धुळीला मिळवलं पाहिजे, हे आवाहन करण्यासाठी मी इथं आहे. मित्र, 1 ऑगस्ट 2024 रोजी दविंदर सिंग वर्सेस पंजाब राज्य या सुप्रीम कोर्टातील रिट पिटिशनमध्ये 6-1 असा जो काही न्यायनिवाडा झालेला आहे, निर्णय आलेला आहे, त्या निर्णयाचे निर्देश राज्यांना दिले ते ऐच्छिक स्वरूपाचे आहेत. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॉडी लँग्वेज, त्यांचे आवेश प्रसार माध्यमासमोर त्यावरची प्रतिक्रिया देत असताना अत्यंत दुष्ट बुद्धीने, दुष्ट हेतूने आणि सुळाच्या भावनेने बौद्ध समाजाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हे निषेधार्ह आहे. तमाम अनुसूचित जातीच्या हक्कांचं आणि संरक्षणाचं
गेल्या अनेक 70 वर्षापासून बाजू घेऊन संघर्ष करून संवर्धन करणारा हा समाज एकटा पाडण्याचा डाव मनुवादी देवेंद्र फडणवीसांनी आखलेला आहे. तो डाव उधळून लावणं हे तुमचं आमचं पहिलं कर्तव्य आहे. 1 ऑगस्ट 2024चा जो निर्णय आहे, तो निर्णय 5 नोव्हेंबर 2004च्या EV चेन्नैया विरुद्ध आंध्र प्रदेश सरकारच्या 5 जजनी दिलेल्या स्थगितीचा पुनर्विचार आहे. म्हणून 5 न्यायाधीशांनी दिलेली स्थगिती दविंदर सिंग प्रकरणाने 6-1 या प्रमाणात उठवली असली तरी तो न्याय निवाडा अनुसूचित जातीला मान्य आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं की अबकड करा, क्रिमिलेअरची अट लागू करा आणि आपल्या राज्यातील संपूर्ण माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करून सर्वानुमते सहविचाराने अबकड करता येईल का, याचा निर्देश राज्य सरकारांना सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. म्हणजे मनमानी करण्याचा आदेश नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये निर्णय आल्यानंतर अगदी काही दिवसामध्ये, साधारणतः 45 दिवसानंतर 15 ऑक्टोबर 2024 मध्ये पाटणा हायकोर्टाचे न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांचा एकट्याची एक समिती स्थापन केली आणि या समितीची गोपनीय पद्धतीने स्थापना केली. हे फार लक्षणीय आहे. कारण 15 ऑक्टोबरला बदर समिती स्थापन केली आणि त्याच वेळी अगदी 7 दिवसांनी 22 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची अधिसूचना जारी करण्यात आली आणि 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागवले. अगदी निवडणुकीच्या काळात, निवडणुकीच्या राजकीय हेतूने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घाई गडबडीने देवेंद्र फडणवीसाच्या प्रभावाखाली ही स्थापना केलेली आहे आणि या बदर समितीचा कार्यक्रम निवडणुकीपासून सुरू झालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर पंत फडणवीस झालेत. परंतु या मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली ती शपथच विसरलेली आहे. मुख्यमंत्री म्हणतो की मी कायद्याद्वारे स्थापित झाले असे भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. या शपथेमध्ये कोणाच्याही बद्दल ममत्वभाव किंवा आकस हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. देवेंद्र फडणवीसाने एका विशिष्ट जातीबद्दल ममत्वभाव जपलेला आहे आणि बौद्ध समाजाबद्दल त्यांच्या मनात आकस आहे. हे सिद्ध झालं कारण त्यांच्या कार्यकालात त्यांनी स्थापन केलेल्या बदर समितीने या महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या कुठल्याही व्यक्तीला, संस्थेला, सामाजिक संशोधन करणाऱ्या विचारवंताला, विद्वानाला, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तत्वचिंतकांना भेटलेलं नाही. अनुसूचित जातीचं नेतृत्व करणाऱ्या समाजातील नेत्यांना ही बदर समिती भेटली नाही, त्यांच्याशी विचारविनिमय केला नाही, त्यांच्याशी संवाद साधलेला नाही. अत्यंत गोपनीय पद्धतीने न्यायमूर्ती बदर यांनी महाराष्ट्रात कामकाज केले, संशोधन केले आणि तेव्हा या संशोधन समितीने या अहवाल तयार करताना बदरनी केवळ एका जातीच्या 5 लोकांना ते अहवाल गोळा करण्यासाठी बार्टीच्या माध्यमातून प्रवृत्त केले आणि एकांगी पूर्वग्रह दूषित 59 जातीच्या प्रतिनिधींना
व्यक्तींना यामध्ये सामावून न घेता गोपनीय पद्धतीने अहवाल केला आणि तो अहवाल 16 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सादर केला. त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल 1 एप्रिल रोजी 2026 मध्ये कॅबिनेट समोर घाई गडबडीने ठेवला आणि 15 एप्रिल 2026 पर्यंत त्यावर हरकती मागवल्या. परंतु तो अहवाल सार्वजनिक केला नाही. न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय त्यावर हरकती कशा नोंदवाव्यात हा खरा प्रश्न आहे. बदर समितीचा अहवाल गोपनीय ठेवला आणि हरकती मागवल्या आणि हरकती तेव्हाच मागवल्या ज्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची तयारी चाललेली होती. 1 एप्रिल ते 14 एप्रिलच्या काळात संपूर्ण देशामध्ये भीमजयंतीची तयारी होते आणि महाराष्ट्रात ती अति जल्लोषाने होते. आणि त्या काळात त्यांनी बदर समितीवर आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर हरकती मागवल्या. जो अहवाल सार्वजनिक झाला नाही त्या अहवालावर हरकती मागवणं हा आकसभाव आहे, सूडबुद्धी आहे आणि पूर्वग्रह दूषित मानसिकतेचा फार मोठा संदर्भ आहे. देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रक्षोभ निर्माण झाला तेव्हा 15 एप्रिलपासून पुढं 30 एप्रिलपर्यंत हरकती मागवण्यास कालावधी वाढवून दिला. आणि या कालावधीमध्ये 1 एप्रिल ते 30 एप्रिलमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याच्या अवकळ करण्याच्या विरोधात 80,000 हरकती घेण्यात आल्या आणि अवकळच्या बाजूने 10 ते 20,000 समर्थनात ऑनलाईन तक्रारी ऑनलाईन कमेंट्स गेलेल्या आहेत. मित्रो, 80% समाज महाराष्ट्रातला अवकळच्या विरोधात आहे आणि हे सरकारला माहीत असताना सुद्धा सरकारला डिमांड केली अवकळ विरोध करणाऱ्या नागरिकांनी की तुम्ही बदर समितीचा अहवाल तात्काळ जाहीर करा. पण हे सरकार तो अहवाल जाहीर करायला तयार नाही. तुम्ही अवकळ कशाच्या आधारे करणार आहात ती प्रत्येक अनुसूचित जातीची लोकसंख्या जाहीर करा. हे सरकार जाहीर करायला तयार नाही. तुम्ही अवकळ कशाच्या आधारे कशा प्रकारे करणार आहात याबाबत तुम्ही चर्चा करा, विधिमंडळात चर्चा करा. यावर हे सरकार बोलायला तयार नाही. विधिमंडळामध्ये अनुसूचित जातीच्या 29 पैकी 27 आमदारांनी अनुसूचित जाती 59 जातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी उपवर्गीकरण करण्याच्या अवकळ करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध केला. महाराष्ट्रामध्ये आनंदराज आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती अवकळ करण्याच्या शासनाच्या धोरणाच्या विरोधात विराट मोर्चे निघाले. जिल्ह्यात मोर्चे सुरू झाले. तरी हे सरकार बदर समितीचा अहवाल जाहीर करत नाही, सार्वजनिक करत नाही आणि त्यामुळेच हे अवकळ होऊ नये हा सर्वांचा एक निर्धार झालेला आहे. कारण हा पूर्वग्रह दूषित आहे, यामध्ये सूड भावना आहे, आकस आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आकस बुद्धीने आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न केला तर हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला मणिपूरसारखं सोसावं लागणार आहे. कारण मणिपूरमध्ये सुद्धा न्यायालयाच्या माध्यमातूनच कुकी आणि मैतेई या जातीमध्ये जातीय संघर्ष निर्माण केला होता. हा ऐतिहासिक दृष्टांत आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीमध्ये अवकळ हे उपवर्गीकरण कुठली घाई गडबड न करता करू नये. सर्वांना सहविचारानेच त्यामध्ये सहभागी करून घ्यावं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. इन्किलाब जिंदाबाद.